मुंबई लोकलचा अपघात घडलाय आणि त्यात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते। आता आपल्याला मुंबईच्या बाहेर असणाऱ्या अनेक नागरिकांना प्रश्न पडला असेल की हा नेमका अपघात झालाय कसा। तर हा अपघात झालाय ते दोन लोकल ज्या फास्ट लोकल होत्या त्या एकमेकांना घासल्या गेल्या, त्यांचे प्रवासी एकमेकांना धडकले गेले, प्रवाशांच्या बॅगा खरं तर घासल्या गेल्या आणि मग प्रवाशांचा तोल जाऊन ते खाली पडले आणि मग यात काहींचा मृत्यू झाला आणि 10 ते 12 जण हे हॉस्पिटलमध्ये आता उपचार घेतात। पुढचा मुद्दा येतो की जे रेल्वे प्रशासनाने याबाबत माहिती दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं की फूट रेस्टवर जे उभे होते म्हणजे लोकलच्या दरवाजात जे प्रवासी उभे होते खरं तर ते खाली पडले आणि मग अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। आता आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये खरं तर दारात उभं राहणाऱ्यांची एक विशिष्ट रचना असते, ज्या पद्धतीने प्रवासी उभे राहत असतात। मुंबईकडे प्रवास करणारा जो प्रवासी असतो तो बहुतांश हा ठाणे, कल्याण, बदलापूर म्हणजे लांबहून प्रवास करत असतो, त्यामुळे अनेकदा बदलापूरहून चढलेल्या प्रवाशाला बसायला जागा मिळते, पण ज्यावेळी तो प्रवासी ती रेल्वे लोकल पुढे पुढे येत जाते तसतशी ती लोकल भरत जाते आणि मग रेल्वेत चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची जी एक वेगळीच कसरत असते ती आपण खरं तर पाहत असतो। आता मुंबईच्या लोकलच्या फूट रेस्टवर, आता आपण जर हे मुंबईच्या लोकलचा डबा म्हटलं तर ही फूट रेस्ट असेल, तर या फूट रेस्टवर उभा राहणारा एक लेयर असतो, त्याच्या पुढे त्या पहिल्या लेयरवर खरं तर रेलून किंवा त्यांच्यावर आपला भार टाकून एक हात आणि एक पाय दरवाजावर ठेवून राहणारा एक लेयर असतो, जो सेकंड लेयर ऑफ फूटरेस्टवर उभा राहणारा जो लोकलचा प्रवासी असतो तो। आणि तिसरा असतो तो अत्यंत डेंजरस असतो। खरं तर कळवा, मुंब्रा, ठाणे या भागात ज्यावेळी लोकल येते त्यावेळी लोकलचा जो रेल्वे ट्रॅक आहे आणि रेल्वे ट्रॅकला लागून जे पोल्स आहेत खरं तर त्यांच्यातलं अंतर कमी आहे, त्यामुळे आपण या आधी सुद्धा जर लोकल अपघाताच्या बातम्या पाहिल्या असतील किंवा घटना पाहिल्या असतील तर त्यामध्ये अनेकदा जे प्रवासी फूट रेस्टवर किंवा लोकलच्या दारावर उभे आहेत त्यांना त्या पोलचा धक्का लागून पडलेला आपण बघितलं असेल। पण ही पहिली घटना आहे जिथे खरं तर दोन्ही लोकलच्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागलाय किंवा ते धडकले गेलेत आणि मग त्यांचा अपघात झालाय। त्यामुळे हा जो तिसरा लेयर आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आणि काहीसा जीवघेणा। त्यामुळे हा लोकलचा तिसरा जो लेयर आहे लोकलच्या फूट रेस्टवर उभा राहणारा तो अत्यंत जीवघेणा प्रवास करत असतो, कारण मुंबईची लोकल ही खरं तर लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी अनेकांसाठी लाईफलाईन असते, स्वस्तात प्रवास होत असतो। आपण मुंबईतली जर लोकांची एकूणच लाईफस्टाईल बघितली तर वेळेवर पोहोचण्यासाठी मुंबईची ही लाईफलाईन असते, पण हीच लाईफलाईन आज कुठेतरी डेडलाईन बनली आहे का आणि डेथ लाईन बनली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। कारण आज जो अपघात घडला त्यामध्ये या तिसऱ्या लेयर मधले जे प्रवासी होते त्यांचा खरं तर एकमेकांना धक्का लागून बॅगा घासल्या जाऊन ते पडले आणि त्यात त्यांना जीव गमवावा लागलाय।